टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या दादरच्या कबूतरखान्यावरून वाद सुरू आहेत आणि त्यातच जे जैन मुनी आहेत त्यांनी असं विधान केलं होतं, वेळ पडली तर आम्ही हत्यारं सुद्धा उचलायला कमी करणार नाही। आणि त्यातच याच अनुषंगाने मराठी एकीकरण समिती आता त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की जर ते अशी भाषा करत असतील तर आम्ही सुद्धा त्याला उत्तर द्यायला तयार। याच अनुषंगाने उद्या मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख हे आपल्या कमिटीसह तिथं उद्या उपस्थित राहणार आहे दादर कबूतरखान्याजवळ। ते स्वतः आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। देशमुखजी, काय सांगाल, उद्या तुम्ही दादर कबूतरखान्याला भेट देणार आहात? काय झालंय माहिती आहे का, जर तुम्ही पाहिलं असेल विलेपार्लेची घटना घडली, विलेपार्ल्याचं एक अनधिकृत जैन मंदिर तोडलं, लगेच त्या विरोधामध्ये मोर्चे काढले, सर्वांना वेठीस धरलं गेलं, मीरा रोडमध्ये मोर्चे काढले, कुठलं पत्र नाही, निवेदन नाही, रस्ते अडवले गेले आणि तुम्ही ताकद दाखवताय। आता दादरला काय झालं, 6 तारखेला न्यायालयाने आदेश दिला, प्रशासनाने ते कबूतरखाना बंद केला आणि तुम्ही या सर्वांच्या विरोधात जाऊन उग्र होऊन हातामध्ये सुरी चाकू ह्या सर्व अवजारासह त्या ठिकाणी तोडफोड करताय आणि आमच्या पोलीस बांधवांना महिला भगिनींना मारहाण करताय, अक्षरशः धक्काबुक्की केलेली आहे। मग कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन होऊ नये आणि पोलीस प्रशासन काय करताय, किती वेळा सहन करताय। ज्या वेळेस आम्ही मराठी मोर्चा काढला अक्षरशः आम्हाला कोंबलं होतं गाड्यांमध्ये, रात्री धरपकड केली, पोलीस ठाण्यामध्ये डांबलं, आम्ही काहीच करायचं नाहीये। यांना मात्र मोकळीक आहे। तर या शहराची, मुंबई शहराची, दादर परिसराची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलं पाहिजे। कोणी शस्त्राची भाषा करत असेल, मोर्चाची भाषा करत असेल, पोलिसांना जर वेठीस धरत असेल तर आम्ही हे मराठी एकीकरण समिती म्हणून सहन करणार नाही। आणि या सर्व घटनाचा जे या ठिकाणी यांनी हैदोस घातला हे सगळे विचारायला आम्ही उद्या पोलीस प्रशासनाला दादर या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुळात कबूतर आणि धर्म हा विषय आम्हाला समजत नाही आहे। कबूतर जो आहे ह्या कबुतरांपासून मानवी जीवनास धोका आहे, त्याने असंख्य आजार होतात, हे अनेक तज्ज्ञ मंडळींनी, डॉक्टर मंडळींनी सांगितलेलं आहे, त्यावरती कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि पुन्हा तुम्ही हेकेखोरी करताय, दादर कबूतरखाना आम्ही तिथेच सुरू करू, तुम्ही मानवी जीवनांचा पण विचार करा ना आणि तुमची हेकेखोरी बंद करा। ज्या ठिकाणी मानवी वावर नाही त्या ठिकाणी तुम्ही तुमचं भूतदया, जीवदया ही नक्कीच पाळा, तुमचा धर्म तुम्ही पाळा, त्याला कोणाचाही विरोध नाही आहे, पण तुम्ही नागरिकांना वेठीस धरू नका, येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमची ताकद दाखवू नका, हे मराठी एकीकरण समिती सहन करणार नाही। देशमुखजी, तुम्ही असंही म्हणताय की उद्या तुम्ही भेट देणार आहात, या संदर्भात तुम्ही काय पत्रव्यवहार वगैरे काय केला आहे का, किंवा तुमचं काय हे असणार आहे, स्वरूप काय असणार आहे? नाही, पत्रव्यवहार नाही, आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला जाब विचारायला जाणार आहेत की आज 6 तारखेपासून आज 11 तारीख झालेली आहे, 12 तारीख, आज 12 तारीख आहे, या 6 दिवसामध्ये तुम्ही काय कारवाई केली? पोलिसांनी आम्हाला सांगावं ना। जसं तुम्ही आम्हाला धरपकड करता, स्थानबद्ध करता, अनेक मोर्चे आंदोलन थांबवता, आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवता, तुम्ही काय केलं? तुम्ही काहीच केलं नाही आहे, हे आम्ही विचारायला येतोय। आणि यापुढे त्या ठिकाणी कोणीही मोर्चे काढू नये, नागरिकांना वेठीस धरू नये, हे आम्ही सांगायला येतोय। त्यामध्ये पत्र निवेदन देणं हे काही नाही आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत 10 ते 15 आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचं निवेदन आम्ही उद्या आमच्या सोबत घेऊन जाणार आहोत। या संदर्भात पोलिसांकडून तुम्हाला काय सूचना करण्यात आलेल्या आहेत? पोलीस नेहमीप्रमाणे मराठी माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न करतात। हे जरी आडनावाचे मराठी पोलीस असले तर यांची ताकद फक्त मराठी माणसापाशी दाखवतात, हे आम्ही अनेक वेळा अनुभवलेलं आहे। या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं जे पोलीस ठाणे आहे या हद्दीमध्ये आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये एक मराठी समाज जागा हो अशी एक प्रभात फेरी काढली होती। त्यावेळेस माझ्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणचे दातीर म्हणून PI आहेत, अत्यंत उर्मट आणि उद्धट हे PI दातीर यांनी नोटिसा काढल्या होत्या, परंतु आता जेव्हा आम्ही त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला तर हे म्हणतात की आमच्या हद्दीमध्ये नाही आहे, यांच्या हद्दीवरून भांडणं सुरू आहेत। एवढी जबाबदारी हे झटकणारे दातीर नावाचे PI आहेत, यांच्यावरती सर्वप्रथम DCPनी कारवाई केली पाहिजे। आणि जसे आम्हाला नोटीस दिल्या होत्या तशा या दातीर साहेबांनी या जैन समुदायाच्या अनेक लोकांना नोटिसा दिल्यात का, आणि नोटिसा दिल्या नसतील तर त्या चाकू सुरी आणल्याबद्दल, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली याबद्दल काय कारवाई केली हे देखील दातीर साहेबांनी काय चौकशी केली आहे का, याची चौकशी माननीय DCP साहेब जे आमचे पंडित साहेब आहेत त्यांनी करावी अशी मागणी आहे। दुसरी गोष्ट, दुसरा मुद्दा असा आहे की आता मात्र अशी माहिती मिळते की जे जैन बांधव आहेत ते म्हणतात की आम्ही कोणतंही उग्र आंदोलन वगैरे काही करणार नाही आहेत, पण तुम्ही मात्र उद्या जाणार, तिथे जाणार आहात, काय सांगायचं? नाही, त्यांनी आंदोलन ठरवलं होतं, त्यांचा उद्याचा मोर्चा आहे। तुम्ही जर त्या जैन मुनींची भाषा ऐकली तर ती अत्यंत या समाजाला चिथावणीखोर अशी भाषा होती। आम्ही न्यायालयाला मानणार नाही,
आम्ही शस्त्र काढू, आम्ही लाखोनी मोर्चे काढू. तुम्ही न्यायालयाचे सर्वोच्च स्थानी न्यायालय असतं, न्यायदान असतं, त्याच्यावरती तुम्ही कोणीच नाही आहात. न्याय सर्वांसाठी समान आहे. राज्यघटना सर्वांना मानावी लागेल आणि तुम्ही न्यायाला विरोध करू शकत नाही. तुम्ही जे करायचे ते कायद्याने करा, पण रस्ते अडवणं, पोलिसांना धक्काबुक्की करणं हे आम्ही सहन करणार नाहीत. आणि न्यायालयाने जो न्याय दिला आहे त्या समर्थनार्थ आम्ही उद्या तिथे जाणार आहोत. हे होते मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की कायद्याचं प्रत्येकानं पालन करण्याची गरज आहे आणि आम्ही उद्या दादरमध्ये जाऊन जे पोलीस प्रशासन त्यांना या संदर्भात जाब विचारणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह मी वैभव गाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.